नमस्कार, मी रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत. तर हे आहे बेलाच्या फळाचं सरबत. तर हे फळ शीतप्रवृत्तीचं असतं आणि बऱ्याच आजारांवर सुद्धा हे गुणकारी आहे. तर हे सरबत टेस्टी तर आहेच, पण औषधीसुद्धा आहे. चला तर मग आपण हे सरबत कसं बनवायचं तर ते पाहूया. तर प्रथम मी आता एक बेलाचं फळ घेतलेलं आहे. तर हे फळ जे आहे हे आपण महादेवाच्या पिंडीवर जी बेलाची पानं वाहतो तर त्याच बेलाच्या झाडाला हे फळ येतं. तर पिकल्यानंतर हे फळ असं दिसतं. तर याचे वरचं जे कवच आहे तर ते टणक असतं कवठासारखं. तर हे एखाद्या जड वस्तूने आपण थोडंसं त्याला मारून फोडून घेऊयात. तर मी एक माझा छोटा खलबत्ता आहे, त्याचा बत्ता जो आहे त्याने मी फोडून घेते. तर आता 2 भाग करून घेऊन मी याच्यातला गर काढून घेते. गर थोडासा चिकट असतो. तर आता चमच्याच्या साहाय्याने मी या पातेल्यामध्ये गर काढून घेते. तर हे बेलाचं फळ थंड असल्यामुळे ज्यांना उष्णतेचा त्रास आहे तर त्यांची उष्णताही कमी व्हायला मदत होते. ज्यांना पोटाचा त्रास आहे त्यावरही अत्यंत गुणकारी असं हे फळ आहे. BP, शुगर अशा बऱ्याच आजारांवर हे फळ अगदी औषधीसुद्धा आहे. त्यामुळे प्रत्येक उन्हाळ्यात मी एकदा तरी या फळाचं सरबत नक्की करून प्या. तर आता या फळातला गर मी सगळा काढून घेते या पातेल्यामध्ये. आता सगळा गर मी काढून घेतलेला आहे या पातेल्यात. तर आता तुम्ही पाहू शकता त्यामध्ये अशा प्रकारची बी असते आणि गर अत्यंत चिकट असतो. तर 1 ग्लास मी पाणी घालून त्यामध्ये आता स्मॅश करून घ्यायचं आहे. मी हाताने स्मॅश करून घेते. तुम्ही स्मॅशरच्या साहाय्याने केलं तरी चालेल, पण हाताने जर केलं तर त्यातल्या शिरा म्हणजे काड्या असतात आणि बिया त्या बाजूला सहज निघतात आणि गरही बाजूला निघतो. तर त्यामुळे हातानेच आपण करून घ्यायचं आहे. अगदी बेल माझं फळ पिकलेलं असल्यामुळे छान मऊसर गर निघाला आहे. तर जर गर निघाला तर तुम्ही थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत घालून स्मॅश केलं तरी चालेल. तर आता स्मॅश करून झालेलं आहे. अगदी ह्या शिरा आणि बिया वेगळ्या निघालेल्या आहेत. तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता, पण बिया कडवट असतात. त्या मिक्सरमध्ये बारीक जर झाल्या तर सरबत कडवट होतो. तर आता हे मी मोठ्या गाळणीने एका पातेल्यामध्ये गाळून घेते. आता चमच्याच्या साहाय्याने मी ते हलवून घेऊन सगळं गाळून घेते. तर वर बिया आणि काड्या राहतील, खाली छान असा आपल्याला पल्प मिळेल. आता त्यामध्ये पुन्हा अर्धा ग्लास पाणी घालून पुन्हा हलवून घेते, म्हणजे त्याचा पूर्ण अर्क आपल्या सरबतामध्ये उतरेल. आणि पुन्हा हलवून घेते. आता पूर्ण चांगलं आपलं गाळून झालेलं आहे. वर बिया आणि काड्या राहिलेल्या आहेत. तर आता छान असा पल्प आपल्याला मिळालेला आहे. आता ही बाजूला ठेवते. तर पाहू शकता आता हा आपला छान असा पल्प आपल्याला गाळणीने गाळून मिळालेला आहे. आता त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची. तर बेलाचं फळ हे गोड असतं. एखादं फळ जास्त गोड असतं, एखादं फिक्कं असतं. आपण साखर थोडी थोडी टाकून टेस्ट करून पाहिजे. तर मी थोडी साखर टाकली आहे. आता ती विरघळून घेते आणि आता टेस्ट करून पाहते मी. तर टेस्ट करून पाहिल्यानंतर थोडंसं मला फिक्कं वाटलं आहे. मी अजून थोडीशी साखर घालते त्यामध्ये. म्हणजे जवळपास मी 7 ते 8 चमचे साखर यामध्ये घातलेली आहे. आता साखर चांगली विरघळून घेऊया. आता त्यामध्ये
आपण पाणी घालायचं आहे थोडंसं, पुन्हा अर्धा ग्लास पाणी, म्हणजे 2 ते 3 ग्लास आपले सहज होतील सरबत. आणि आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे, म्हणजे आपलं सरबत अत्यंत टेस्टी आणि छान होईल, चवदार होईल. जरी औषधी असेल तरी चवदारही होईल. तर आपलं सरबत तयार झालेलं आहे. आता आपण ग्लासमध्ये काढून घेऊयात. तुम्हाला जर मी हे माठातल्या पाण्याने सरबत तयार केलेलं आहे. तुम्हाला अजून थंड हवं असेल तर तुम्ही एक ग्लासमध्ये बर्फ टाकू शकता. आता मी 2 ग्लास भरून घेते. तर तुम्ही पाहू शकता असं आपलं सरबत हे छान असं तयार झालेलं आहे. अत्यंत टेस्टी आणि रंगही छान आलेला आहे त्याला. तर तुम्ही नक्की प्रत्येक उन्हाळ्यामध्ये एकदा तरी हे सरबत करून टेस्ट करून पहा आणि मला सांगा कसं झालं आहे ते. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.